माझे नाव वैष्णवी आढाव. मी आज तुमच्यासमोर बालदिनाविषयी थोडं बोलणार आहे. आज आहे पंडित जवाहरलाल यांची जयंती. त्यांना लहान मुले खूप आवडायचे, म्हणून या दिवशी बालदिन अर्थातच चिल्ड्रन डे साजरा केला जातो. त्यांच्या जीवनात त्यांचे वडील मोतीलाल हे त्यांच्यावर शिष्टाचार या गुणधर्माचा प्रतिकार करायचे. त्यांच्या जीवनातील अशीच एक शिष्टाचाराची गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यांच्या जीवनातील जेव्हा स्वतंत्र आंदोलन सुरू होतं तेव्हा त्यांना 1819 मध्ये त्यांना अटक करण्यात आली. तेव्हा त्यांना सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्या जेलची एक शिस्तता म्हणून टेबलावर जेवण ठेवलं जायचं व जेवणाच्या वेळेस कैदी यायचे, जेवण करायचे आणि निघून जायचे. त्या जेलची अशी शिस्तता होती की जर एखाद्या जेवण करताना उठले तर त्याला ती शिक्षा द्यायची. असेच एक दिवशी जेवण तयार होते. जेवण टेबलावर आले. सर्वजण जेवायला बसले. जेवण करताना त्यांच्या समोर बसलेले चंद्रलाल यांना साखर हवी होती आणि ती साखर ही नेहरूच्या बाजूला ठेवली होती. त्यांना वाटले एवढे मोठे क्रांतिकारक, आपण त्यांना बोलायचे मला ती साखर द्या म्हणून त्यांना वाटले की आपण उठून आपल्या हाताने ती साखर घ्यावी. पण ते उठत असताना नेहरूजी त्यांना बोलले, थांबा, खाली बसा, तुम्ही बोला मला की ती साखर मला द्या, मी तुम्हाला देऊ. त्यांना थोडासा राग आला की मी तुमचा मान राखून तुम्हाला देऊ नका असं बोललो. तर ते बोलले तसं नाहीये, शिस्तता ही आपल्या जीवनातील एक अशी गोष्ट आहे की जी आपण बालपणापासून ते मोठे होईपर्यंत आपल्या जीवनात लागू पडते. म्हणून त्यांनी ती साखर घेतली व त्यांना दिली. तेव्हा चंद्रलाल यांना कळले की शिस्तता किती महत्वाची आहे. लहान मुलंही निरागस असतात असे नेहरूजी म्हणायचे. नेहरूजी म्हणायचे की शिस्तता ही आपल्या जीवनातील अशी. म्हणून आज आपण सर्वजण संकल्प करूया, शिस्ततेने वागूया, इतिहास बोलूया. धन्यवाद.